नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता स्वागत करते तुमचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर माझे व्हिडिओ दिवाळीच्या निमित्ताने 8 दिवस बंद होते, तर त्याची मी माफी मागते। तर आज मी तुम्हाला पानगळा सर्वात सोपा कसा कट करायचा आणि स्टिच कसा करायचा हे सांगणार आहे। पानगळ्याला जर व्यवस्थित आकार येत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हालाही असा सोपा आणि सिंपल पानगळा कट करता येईल आणि स्टिच करता येईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करत जा, जेणेकरून मला ही व्यवस्थित असे नवीन नवीन व्हिडिओ टाकायला प्रोत्साहन मिळेल। तर हे बघा, मी कट करून घेतलेला आहे मेन कपडा आणि अस्तर। तर हे मी माप सांगते तुम्हाला आधी। तर याचे माप दाखवते मी। तर याची पूर्ण उंची 14 इंच आहे। तर आपण 14.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। 1 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे आणि 8.5 ब्लाऊजची घडी आहे, म्हणजे 34 साईजचं ब्लाऊज आहे आणि 1.5 इंच आपण याच्यात शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। तर सिंपल असा पानगळा तयार करायचा आहे मागे आपल्याला। तर मी आकार देऊन दाखवते तुम्हाला तर कसा द्यायचा आहे। तर बघा, इथे असा आकार द्यायचा आहे। बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आधी बॉक्स तयार करून घेतलेला आहे मी आणि त्याच्यावरती आपल्याला हा मेन, म्हणजे आपण इथे मेन गळा आहे आपला, तर त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि मग आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि असा आकार द्यायचा आहे। तर इथून आपल्याला 2 इंचावर मार्क करायचा आहे। त्याच्यानंतर 2 इंचापासून इथून तर आपल्याला 3.5 पावणे 4 इंचापर्यंत आपल्याला एक मार्किंग परत करून घ्यायची आहे आणि हा असा आकार बाहेरच्या बाजूला काढायचा आहे, बघू शकता। आणि इथे आपण जो मार्क केलेला आहे गळा, तर त्याच्या असा व्यवस्थितच थोडासा खाली आकार जाऊ द्यायचा आहे आणि व्यवस्थित असा ड्रॉ करून घ्यायचा आहे। आणि इकडच्या साईडने आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या पान गळ्याचा आकार हा छान येईल। आणि खालच्याही साईडने टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे इकडच्याही साईडने आपला आकार हा असा उमटेल। तर बघू शकता, खूप छान असा आकार आलेला आहे। तर आता आपण हे इकडच्याही साईडने आपल्याला हा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे, म्हणजे उमटलेलंच आहे, फक्त आपल्याला त्याला गिरवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता, खूप छान असा आकार आलेला आहे। तर आता आपल्याला हे अस्तर बाजूला घ्यायचं आहे आणि हा जो मेन कपडा आहे तर तो आपल्याला सरळ बाजू आपली वरती यायला पाहिजे मेन कपड्याची, आणि उलटी बाजू ही खालच्या साईडनी जायला पाहिजे। तर असं टाकून घ्यायचं आहे। जर जास्त सिल्कचा कापड असेल तर तुम्ही याला कॅनव्हास पेपरही लावू शकता, आणि जर कॉटनचा कपडा असेल तर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावायची काहीच गरज नाहीये। तर सिल्कचा कपडा असेल तर आपल्याला हा अस्तरवरचा गळा कट करायचा नाहीये, तर तसाच ठेवायचा आहे आणि मग आपल्याला याच्यावरती कॅनव्हास पेपर ठेवून आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे, स्टिच करून घ्यायचा आहे। तर हे आता कॉटनचा कपडा आहे, तर त्याच्यामुळे मी हा अस्तरवरती कट करून घेणार आहे हा गळा, आणि मगच याच्यावरती ठेवणार आहे। तर आता मी अस्तरवरती जसं मी खडूने ड्रॉ केलेला आहे तसं मी आकार कट करून घेणार आहे गळ्याचा, आणि बिगर कॅनव्हास लावता मी हा गळा तयार करणार आहे। तर खूप फिनिशिंग सहित न कॅनव्हास वापरताही आपला गळा येऊ शकतो। तर तुम्हाला मी स्टिच करूनच दाखवते। तर हे बघा, व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे मी, खूप सुंदर असा आकार आलेला आहे। तर हा गळा कट केल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे, आणि ठेवल्यानंतर व्यवस्थित खालचा जो कापड आहे मेन कापड, तर तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे, मगच शिलाई द्यायची आहे गळ्याला। चारही बाजूनी व्यवस्थित असा कापड करून घ्यायचा आहे, मग शिलाई द्यायची आहे। नाहीतर मग चुन्नट वगैरे कुठे जर पडली राहिली तर ती तशीच शिलाईमध्ये दाबली जाते। त्याच्यासाठी आपण हा सरळ व्यवस्थित करून घ्यायचा आहे कापड। आता सर्वात आधी आपल्याला गळ्याला स्टिच करायचं आहे। तर व्यवस्थित जसा आकार आहे, जर तुम्हाला व्यवस्थित जमत नसेल, जर सिल्कचा जास्त कापड असेल तर तुम्ही इथे पिनअप करू शकता, पिना लावून आणि मग
गळा स्टिच करू शकता। तर मी स्टिच करून दाखवते, कारण की हा जो ब्लाउज पीसचा कापड आहे तर तो कॉटनचा आहे, म्हणून हे जास्त सरकणार नाही, म्हणून मी याला पिना लावलेला नाही आहे, तसंच ठेवलं आहे आणि मी तसं स्टिच करून घेणार आहे। तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पिना लावू शकता। तर मी तुम्हाला आता स्टिच करून दाखवते गळा। तर मी गळ्याला स्टिच करून घेतला आहे। आता खालच्या साईडनी तुम्हाला जर पट्टी लावायची असेल तर तुम्ही इकडच्या साईडनी फक्त गळ्याला स्टिच करायचं आहे आणि गळा कट करून पलटी करून घ्यायचा आहे कापड। तर मी खालच्याही साईडनी स्टिच करून घेणार आहे आणि पलटी मारून घेणार आहे। ब्लाऊज एक्स्ट्रा झालेला आहे तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण ब्लाऊज कट करत असतो तेव्हाच आपल्याला थोडासा हा जो मेन कपडा आहे तर तो एक्स्ट्रा सोडायचा आहे। आता आपल्याला गळाही कट करून घ्यायचा आहे, व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे गळा। त्याच्यानंतर आता हा आपण जिथे कोना काढलेला आहे तिथे आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे एक। तर व्यवस्थित कट द्यायचा आहे, जेणेकरून ही शिलाई कट नाही व्हायला पाहिजे। जर कट झाली तर मग आपल्या तिथं पलटी जेव्हा करतो आपण तेव्हा तिथं उसवले जाईल, म्हणून आपण तिथे व्यवस्थित कट देऊन घ्यायचे आहे। तर सगळ्या बाजूने आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत गळ्याला। तर गळ्याला कट देताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, शिलाई अजिबात कट नाही होऊ द्यायची आहे। तर मी पूर्ण असा कट देऊन घेतलेले आहे। तर आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित हात व्यवस्थित असा पलटी करून घ्यायचा आहे। पलटी करून घेतलेला आहे मी आणि व्यवस्थित हा कोना जसा आहे तसा व्यवस्थित यायला पाहिजे, तेव्हाच गळा हा शोभून दिसतो। नाहीतर मग गळ्याचा जर आकार चुकला तर व्यवस्थित असा दिसणार नाही आणि फिनिशिंग ही व्यवस्थित येत नाही। जर कॉटनचा कपडा असेल तर तो व्यवस्थित असा पलटी होतो, पण जर सिल्कचा असेल तर तो व्यवस्थित आपल्याला करावा लागतो हाताने। आता बघू शकता मी याला इस्त्री सुद्धा केलेली नाहीये तरी व्यवस्थित असा पलटी झालेला आहे आणि व्यवस्थित असा आकार निघून आलेला आहे, बघू शकता। आधी हाताने सेट करून घ्यायचा आहे पलटी केल्यानंतर गळा, आणि मगच शिलाई देऊन घ्यायची आहे वरती। आपण त्याला दाब शिलाई अशी म्हणतो, तर ती देऊन घ्यायची आहे व्यवस्थित। जसं आपण आकार दिलेला आहे तर तो आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे, बघू शकता। आता याला आपण दाब टीप टाकून घेणार आहोत। आता आपल्याला खालच्याही साईडनी टीप देऊन घ्यायची आहे, खालच्याही साईडनी व्यवस्थित सेट करायचा आहे। आणि जो खालचा अस्तरचा कपडा आहे तर तो वरती अजिबात दिसायला नको। तर बघू शकता मस्त असा तयार झालेला आहे। तर आता आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत। त्याच्या आधी आपल्याला जे चारही बाजू आहेत बघू शकता याप्रमाणे, तर आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा हा कपडा कट करून घ्यायचा आहे आपल्याला, अस्तरचा नाही कट करायचा आहे, फक्त आपण जो मेन ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्याचा कट करायचा आहे। कारण की आपण ऑलरेडी तो एक्स्ट्रा ठेवलेला असतो जेव्हा आपण ब्लाऊज कट करत असतो तेव्हा। जर तुम्ही हा गळा डेली यूजसाठी शिवला तर खूप छान असा दिसतो, किंवा तुम्हाला जर कुठे पार्टीमध्ये जायचं असेल, कुठं जायचं असेल तर त्याच्यावरती फॅन्सी साडींवर सुद्धा शिवू शकता, कारण की याचा खूप छान असा लुक येत असतो। तर आता आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहे त्याला। तर टक्स देण्याची सर्वात सोपी पद्धत, आपल्याला हे शोल्डरचं सेंटर करायचं आहे, म्हणजे असं फोल्ड करायचं आहे आणि खालच्याही साईडनी सरळ फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे। तर अर्धा इंचाचा टक्स देऊन घ्यायचा आहे रुंदीला, आणि उंचीला आपल्याला उंचीनुसार 4 सव्वा 4चा टक्स देऊन घ्यायचा आहे। तर सेम या पद्धतीने आपण दुसराही टक्स देऊन घेणार आहोत। तर आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे याला। तर मी गोल्डन कलरची लेस लावून घेणार आहे, बघू शकता ही लेस। तर मी लेस लावून घेतलेली आहे। तर आता आपल्याला याला इथे खाली छोटासा पॅच लावून घ्यायचा आहे।
तर बघू शकता हा रेडीमेड पॅच आहे। तर जास्त डिझाईन करायची गरज नाही, त्याला एक छोटासा पॅच लावला तर खूप छान दिसतोय। बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे। जास्त हेवी डिझाईन वाटत नाही आणि जास्त सिंपलही नाही, खूप छान दिसतोय। तर हा कापडी पॅच आहे, तर तो चिपकणार नाही ग्लूने, तर मी त्याला सुई धाग्याने शिवून घेणार आहे। आणि आता याला वरती आपल्याला दोऱ्या आणि लटकन लावून घ्यायचे आहेत। तर मी हे साईडला ठेवून देते आणि दोऱ्या लटकन बनवून घेते। गळ्याचा उरलेला कपडा होता हा, तर तो मी घेते आणि कट करून घेते। तर हे मी 4.5 जे मी 2 असे कट करून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला रेडीमेड नॉट घ्यायचे आहे। तर मी नॉड ही लावून घेतलेले आहे। जर तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता, नाहीतर स्किपही करू शकता नॉट। तर सिंपल असा पानगळा तयार आहे। तर झटपट असा तयार होणारा आणि खूप सुंदर असा दिसणारा पानगळा 10 मिनिटात तुम्ही बनवू शकता। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।